लोकसत्ता लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। UAE विरुद्धचा सामना आपण सहजगत्या जिंकलाय, पण याच्या पुढचा जो सामना होणार आहे तो वेस्ट इंडिज सोबत होतोय आणि वेस्ट इंडिजचं हे आव्हान थोडंफार खडतर असणार आहे UAE पेक्षा। तर त्याबद्दल आपले चढउतार काय असतील, काय असेल सामन्याची परिस्थिती, यावरती आपण आज बोलणार आहोत। आपल्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार चंद्रेश नारायणन। तर वेस्ट इंडिज बरोबरचा आपला पुढचा सामना होतोय। UAE विरुद्धचा सामना सहजगत्या जिंकला आपण, पण वेस्ट इंडिज बरोबरचा जो सामना आहे त्यामध्ये ही अशी पार्श्वभूमी एक आहे की त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो की वेस्ट इंडिजचं क्रिकेट बोर्ड आणि त्यांच्या क्रिकेटपटूंमध्ये असलेला वाद, याचा मानसिक ताण त्यांच्यावरती असेल, खूप असेल। पण आपण हे पण बघूया की वेस्ट इंडिजचा जे टीम आहे ना, त्यामध्ये हाफ ऑलराऊंडर्स आहे। त्यांच्याकडे फलंदाज आहे, गोलंदाज आहे आणि ते असं खेळाडूंना सिलेक्ट करतात जे थोडंसं फलंदाजी करतात, थोडंसं गोलंदाजी करतात। ते रेग्युलर ऑलराऊंडर्स सिलेक्ट करत नाही, म्हणून त्यांचं जे बॉलिंग आहे ते खूप वीक आहे आता। पण UAE सोबत खेळत होतो तेव्हा मोहित शर्मा आपल्याला जरा वेगवान गोलंदाजी करण्याची सराव करताना दिसला मुद्दामून त्या UAEच्या सामन्यामध्ये। तर त्या बाबतीमध्ये पर्चची खेळपट्टी आहे, थोडी उसळी चेंडू आहे, हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे। तर त्या बाबतीमध्ये आपल्याला काही धोका होऊ शकतो का की त्यांच्या गोलंदाजांना पटून उसळी चेंडू पर्चच्या खेळपट्टीवर? वेस्ट इंडिजचा जसं मी सांगितलं तेव्हा की त्यांनी असं एक सिलेक्शन पॉलिसी केलं आहे की ते हाफ ऑलराऊंडर्सला सिलेक्ट करतात। म्हणून असं झालं आहे की त्यांच्याकडे आत्ता 11 जे आहे त्याच्यामध्ये फक्त एकच फास्ट बॉलर आहे आणि तो आहे जेरॉम टेलर। त्यांनी स्पेल संपवलं, त्यानंतर सगळं जे आहे ते मीडियम पेसर्स आहे। मला नाही वाटत जे मीडियम पेसर्स वेस्ट इंडिजकडे आहे ते आपल्यावर काय असर होणार, कारण आमचे जे बॅट्समन आहे ते इंडियामध्ये रणजी ट्रॉफीमध्ये खूप असे मीडियम पेसर्सला खेळतात। म्हणून मला वाटतं की वेस्ट इंडिजला असं करायचं की त्यांनी केमार रोचला पण 11 मध्ये टाकायचं आणि केमार रोच आणि जेरोम टेलर या दोघांना इंडियावर बाउन्सर अटॅक करायला सांगायचं, तेव्हा ते आपल्यावर बारी होईल। नाहीतर मला नाही वाटतं हा वेस्ट इंडिज संघ भारताला हरू शकेल। तर अश्विन आपल्याला UAEच्या विरुद्ध एकदम घातक ठरला तो आणि तो चांगली गोलंदाजी त्यांनी केली। तर आपल्या बाजूने अश्विन पुन्हा एकदा परच्या खेळपट्टीवर त्यांच्यासाठी घातक ठरेल, खूप घातक ठरेल। मला वाटतं असं की अश्विन जो आहे तो त्यांच्यावर खूप घातक ठरेल, कारण की त्यांचे जे बॅट्समन आहे ते खूप इम्पेशंट आहे। त्यांना खूप वेळ असं सिंगल्स घ्यायला आवडत नाही। म्हणून मला असं वाटतं की त्या दिवशी अश्विन आणि भुवनेश्वर कुमार हे दोघी मला वाटतं की खूप त्यांच्यावर भारी पडेल, कारण भुवनेश्वर कुमार यांचा जे रेकॉर्ड आहे क्रिस गेल विरुद्ध खूप चांगलं आहे। म्हणून मला वाटतं की हे दोन्ही बॉलर जे आहे ना ते भारताला खूप इम्पॉर्टंट असेल त्या दिवशी। तर भुवनेश्वर कुमारला नक्की यावेळी आता क्रिस गेलला त्वरित बाद करता येईल? होईल, कारण की तो स्विंग करतो बॉलला आणि मला वाटतं की भुवनेश्वर कुमार जर फिट असेल तर खूप इम्पॉर्टंट असेल भारताला, कारण मला वाटतं की जो चेंडू जो स्विंग करतो पुढे येऊन आणि तो क्रिस गेल आहे त्याला खूप वेळ असं सिंगल्स घ्यायला आवडत नाही जसे सगळे वेस्ट इंडिजचे बल्लेबाज आहे। म्हणून मला वाटतं की भुवनेश्वर कुमार खूप इम्पॉर्टंट असेल त्या दिवशी आपल्याला, जर तो फिट असेल तर। हां, नक्कीच वेस्ट इंडिजची फलंदाजी ही नेहमी मुक्तछंदी राहिलेली आहे, अगदी स्वच्छंदी राहिलेली आहे। त्यामुळे त्यांना हा फटका बसू शकतो की आपल्या फलंदाजांसारखामध्ये नियमितपणा, सातत्य त्यांच्यामध्ये नाही आहे। तर पुढची ही विजयाची घडी अशीच कायम राहू दे, अशी आपली भारतीय चाहत्यांची अपेक्षा आहे। धन्यवाद।